खेड्यांसाठी जे आपण तो पाणीपुरवठा योजना, अशा काही ठिकाणी जे आहे अवैधरित्या जो पाणी उपसा सुरू आहे बाजूला गेले त्याच्यामुळे पाणी कमी होतं. अधिक आता या प्यायच्या पाण्यासाठी सुद्धा गावामध्ये पाणी न्यावं लागणार. शहराच्या पाण्यावर थोडासा परिणाम होणार. काय पण मी सांगितलं, प्यायचं पाणी शहरातलं काय गावचं काय त्यांना सगळ्यांना संधी दिली पाहिजे, पाणी पुरवलं पाहिजे. पण शेतीवाडीकडे थोडंसं पाणी कमी पडलं झालं तर काय हरकत नाही. आणि म्हणून मी सांगितलं इलेक्ट्रिकचे जे त्यांचे असते कनेक्शन वगैरे ते काही दिवसाकरता स्थगित ठेवा, येऊ लागलं. आता बाकीच्यांनी जे आमदार आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपापल्या मतदारसंघाची काळजी घेऊन ते पाण्याचे साठे असं पाणी शेवटी जेवढे पाणी आहे तेवढंच तुम्हाला ते देणार. तर आमदारांनी सगळ्यांना बरोबर घेऊन आणि त्याला जे असतील काय तुमचे प्रांत व्हिडिओ अमके जे काय असेल सरकारी यंत्रणा त्यांनी काम करायला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. खेड्यांसाठी जे आपण तो पाणीपुरवठा योजना, अशा काही ठिकाणी जे आहे अवैधरित्या जो पाणी उपसा सुरू आहे बाजूला गेले त्याच्यामुळे पाणी कमी होतं. अधिक आता या प्यायच्या पाण्यासाठी सुद्धा गावामध्ये पाणी न्यावं लागणार. शहराच्या पाण्यावर थोडासा परिणाम होणार. काय पण मी सांगितलं, प्यायचं पाणी शहरातलं काय गावचं काय त्यांना सगळ्यांना संधी दिली पाहिजे, पाणी पुरवलं पाहिजे. पण शेतीवाडीकडे थोडंसं पाणी कमी पडलं झालं तर काय हरकत नाही. आणि म्हणून मी सांगितलं इलेक्ट्रिकचे जे त्यांचे असते कनेक्शन वगैरे ते काही दिवसाकरता स्थगित ठेवा, येऊ लागलं. आता बाकीच्यांनी जे आमदार आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपापल्या मतदारसंघाची काळजी घेऊन ते पाण्याचे साठे असं पाणी शेवटी जेवढे पाणी आहे तेवढंच तुम्हाला ते देणार. तर आमदारांनी सगळ्यांना बरोबर घेऊन आणि त्याला जे असतील काय तुमचे प्रांत व्हिडिओ अमके जे काय असेल सरकारी यंत्रणा त्यांनी काम करायला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद.